आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शरू आता वाट चुकलेली असते आणि नेमकी जयच्या रूममध्ये येते. जयच्या रूममध्ये ती आल्यामुळे ना आता तिला कळत नसतं की काय करावं. तिला आता ते चाफ्याचं फूल तर दिसतं, पण तिला माहीत नसते की ती जयची खोली आहे. तेवढ्यातच जय तिथे येतो आणि जयला ह्या अशा अवस्थेत म्हणजेच टॉवेल गुंडाळलेलं बघून ती आता आपलं तोंड लपवते आणि ती म्हणत असते, यार कुठे आले मी. तर जय म्हणतो की तू कशी काय का मला न विचारता रूममध्ये आलीस. त्यावर शरू म्हणते, खरं तर मी आणि त्याचबरोबर साक्षी वहिनी आम्ही सगळ्यांच्या रूम्स बघत होतो आणि तेव्हाच हे सगळं काही झालेलं आहे. मला काही माहिती होतं ही तुझी रूम आहे ते. तेवढ्यातच त्याचं टॉवेल्स पडतं आणि मग ती तिथून बाहेर पडते. इकडे आता बिंदू तेजस्विनीच्या रूममध्ये येते. तेच आता बघते तर काय, आसावरी ना तिथे जी कॉफी पडलेली असते ती कपड्याने पुसत असते. तेच आता बिंदू ना आसावरीचा अपमान करत असते. ती तिला म्हणत असते, काय गं तुमच्या घरात तुम्ही असंच काहीसं करत असाल ना, पण तुला सांगू का इथे जे काही नोकर वर्ग ठेवला आहे ना तो सुद्धा असं काही जमिनीवर बसून पुसत नाही. तुला सांगू का आमच्याकडे सगळ्यासाठी मशीन्स आहेत आणि त्या मशीननेच पुसलं जातं. पण तू काय बोलू आता, म्हणजे तुला तर हे जमत असेल आणि तुला तर सवय असेल ना या सगळ्याची. बिंदू आता आसावरीचा अपमान करत असते. तेच हे सगळं जयने ऐकलेलं असतं. जय मग आता बिंदूला येऊन सुनावतो आणि जय बिंदूला म्हणत असतो की ही कोणती पद्धत झाली घरातल्या सुनेशी बोलायची. कितीही काही झालं तरी या घरची ती आता होणारी सून आहे, या घरची मालकीण आहे आणि त्यामुळे बोलताना 10 वेळा विचार करून बोलायचा. आणि हे सगळं काम आहे ना तुमचं आहे आणि तुम्ही वर तिला बोलताय आणि हे बोलताना जराही लाज वाटत नाही आहे तुम्हाला. असं देखील आता जय रागा तिला बोलत असतो आणि जय जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना आता शरूला रडू येत असतं. ते जय तिला सावरून घेत असतो. जय आता तिला जेव्हा सावरून घेतो तेव्हा मात्र तिथे तेजस्विनी आलेली असते आणि तेजस्विनी म्हणते की काय झालं. तेव्हाच ना तेजस्विनीला जय सांगतो की बघितलंस का आपल्या घरातल्या होणाऱ्या सुनेला ही बिंदू काय काय बोलते. त्याच वेळेला जयच्या समोर ना आसावरीला आता तेजस्विनी जवळ वगैरे घेते आणि तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. जयसुद्धा आता तिची माफी वगैरे आसावरीची मागत असतो. तेव्हाच ना आता आसावरीचा पदर वगैरे ठीक करायचं काम तेजस्विनी करते आणि ती असं दाखवत असते की ती किती चांगलं वागते, किती ती चांगली हे करते, ट्रीट करते तिला. आणि तेव्हा आसावरी तिकडनं निघून जाते कारण आता खाली लग्नाची बोलणी सुरू असतात. तर जयनी सांगितलेलं असतं की चल आपण जाऊया. तेच आता हे सगळं काही इथे उभी असणारी ही जी शरू आहे ती बघते आणि तिला सुद्धा ना बरं वाटतं की जय एवढी बाजू घेतोय आसावरीची बघून. तेच आता तेजस्विनीने गुरुजींना बोलवलेलं असतं. गुरुजी आता पत्रिका वगैरे बघायला सुरुवात करतात. तेच गुरुजी पत्रिका बघतात तेव्हा लगेच आता सांगू लागतात की एक प्रॉब्लेम आहे. मग आता ती पत्रिका बघितल्यानंतर तेजस्विनी म्हणते की काय प्रॉब्लेम आहे गुरुजी बोला ना. तेव्हाच गुरुजी म्हणतात की तुम्ही ज्या मुलांची म्हणजे मुलगा आणि मुलगी ही जी पत्रिका दाखवली आहे ना ती पत्रिका दोघांची जुळत नाही आहे आणि हे जर लग्न झालं तर खूप मोठा अनर्थ होणार आहे आणि त्यापेक्षा जर तुम्हाला अनर्थ टाळायचा असेल तर ह्यांचं हे लग्न होऊ देऊ नका असं देखील आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. जेव्हा आता गुरुजी या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते, कोणीही काहीच बोलू शकत नसतं. आणि जेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद होते तेव्हाच ना इकडे आता जय आलेला असतो आणि जय सगळ्यांना विचारतो की काय झालं. तेव्हा गौतम सांगतो की गुरुजींनी पत्रिका बघितली आणि गुरुजी सांगतात की आमच्या दोघांचं लग्न होणार नाही. आमच्या लोकांचं लग्न झालं तर आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं असं देखील गुरुजींनी सांगितलं आहे. असं जेव्हा आता बोललं जातं तेव्हा मात्र पमा आता उठून उभी राहते आणि पमा म्हणत असते की प्लीज काही करा पण हे लग्न होऊ द्या, काही झालं तरी सुद्धा. असंही आता पमा हात जोडून वगैरे बोलत असते. तेच तेजस्विनी आता पमाला म्हणत असते की हे लग्न आता कसं होऊ शकतं मला तुम्हीच सांगा ना. कारण जर हे लग्न केल्यानंतर तर दोघांच्या जीवाला धोका आहे तर का म्हणून लग्न करायचे. नाही माझा आता निर्णय पक्का झालाय, काही झालं तरी सुद्धा हे लग्न होता कामा नये असंही आता म्हटलं जातं. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जय गुरुजींना म्हणत असतो की हे कधीपासून असं झालं आणि तुम्ही पत्रिका वाचताय ते सगळं ठीक आहे पण काही झालं आसावरी आणि त्याचसोबत गौतमचं लग्न होणार आहे आणि जर हे लग्न नाही झालं ना तर काहीतरी विपरीत घडू शकतं. भविष्याचा विचार करून वर्तमानातल्या गोष्टी तुम्ही काय ह्या करताय. नाही आई, मला तुझा हा निर्णय आवडलेला नाही आहे. मला असं वाटतं ना की काही झालं तरी दोघांचं लग्न व्हायला हवं आणि जेव्हा दोघांचं लग्न नीट आणि व्यवस्थित होईल ना तेव्हाच काही गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्टली घडतील. असंही आता जय बाजू घेऊन गौतमची बोलत असतो.
बाकी कोणाचं माहीत नाही, पण मी या दोघांचं लग्न लावून देणार आहे अशी जयने जबाबदारी घेतलेली असते. जयचं पॉझिटिव्ह बोलणं ऐकून मात्र ना आता तेजस्विनीचा संताप होत असतो. तेजस्विनी म्हणत असते की जय, ही कोणती पद्धत आहे? अरे गुरुजी एवढं बोलतायत. मग तेव्हाच ना आजी बोलत असते की कधीपासनं का एवढ्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करायला लागलीस? अगं माझं आणि ह्यांचं सुद्धा लग्न झालंच होतं की पत्रिका न बघता, तरीसुद्धा आम्ही कितीतरी वर्ष संसार केला आणि आता तू कोणत्या गोष्टी घेऊन बसलीस असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की च्या निर्णयामुळे तेजस्विनी संतापलेली असते. तेजस्विनी आता सरळ बोलत असते की जर तुझा निर्णय झाला असेल ना तर या सगळ्यामध्ये ना मी काहीच बोलणार नाही आहे. आजीने सुद्धा सांगितलेलं असतं की आपण आहे ना जे काही आहे ते पटाकन बोलून घेऊया. साखरपुड्याचा मुहूर्त काय काय आहे हे देखील आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना तुम्हाला जर पत्रिकेच्या हिशोबाने चालायचं नसेल तर साखरपुड्याचा जो मुहूर्त आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आणि मग काय साखरपुड्याचा मुहूर्त आता त्यांनी काढायला सांगितलेला असतो. त्यामध्ये साखरपुड्याची तारीख ठरते 2, 16 आणि 29 अशा तारखा सांगितल्यानंतर आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती तारीख हवी येते असं बोलून गुरुजी निघून जातात. तेच आता सुभाष रायना विचारतो जय की काय करायचे बाबा, कोणती तारीख ठरवायची? तर सुभाष म्हणतात की तेजस्विनी ताईंना विचारा ना त्या काय म्हणतात. पण तेजस्विनी म्हणते की आता सगळेच निर्णय जय घेणार आहे तर तोच बघेल तारखेचं सुद्धा. आणि असं रागातच ती बोलते आणि तिकडनं निघून जाते. आणि ती म्हणत असते जयला जाताना की एवढी लक्षात ठेव की तुझी अट आहे ना ती विसरू नकोस, कारण तुझं लग्न झाल्यावरच गौतमचंही लग्न होणार आहे असं देखील आता त्याने म्हटलेलं असतं. इकडे आता आजीने सगळ्यांना पेढे वगैरे वाटायला सांगितलेले असतात. तेच आता समयराच्या हातात पेढा येतो आणि ती म्हणत असते माझ्या वाटेत जर आडवं कोण येत असेल ना तर ते दुसरं कुसरं कोण नाही तर हा जो जय आहे तोच येतोय. तेच आता आजीने दोघांना देवाकडे नेलेलं असतं आशीर्वाद वगैरे घ्यायला. आता दोघंही जण पहिल्यांदा आजीच्या पाया पडतात, मग त्यानंतर गणपतीचे आशीर्वादसुद्धा दोघंही जण घेतात. तेच आता जेव्हा गौतम आणि आसावरी बसतात तेव्हा गौतमचे पाया पडून झाल्यानंतर गौतम उठतो तर आसावरीच्या हातामध्ये जे पैसे दिलेले असतात ना ते पैसे तिने गणपतीच्या पायापाशी तसेच ठेवलेले असतात, कारण तिला आता ते पैसे वगैरे नको असतात जे की तेजस्विनीने तिला दिलेले असतात. तर इकडे आता सगळं काही झालेलं असतं. जायची वेळ असते. आसावरी आता जयचे आभार मानत असते आणि ऐनवेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असता असं देखील ती आता म्हणत असते. त्यावर जय म्हणत असतो की त्यात काय एवढं, जसा मी गौतमचा मोठा भाऊ आहे तसाच मी तुझाही मोठा भाऊ आहे. जर या घरामध्ये काही अडचण असेल ना तर मला बिनधास्त बोल. आता इथे छान यांचं कन्व्हर्सेशन होतं आणि तुम्ही लग्नाचं काही टेन्शन घेऊ नका, साखरपुडाही नीट होईल. मग सुभाष म्हणत असतात की तुमच्या अटचं काय ते बघा, नाहीतर तुम्ही अट नाही मान्य केली तर पुन्हा लग्नाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावर सुभाषला जय म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका. आता जात असताना आजीने आता सांगितलेलं असतं साक्षीला की आपल्याला मस्त फॅमिलीचा ना एक ग्रुप बनव आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ॲड कर असंही आता म्हटलेलं असतं. त्याचबरोबर ग्रुपचं नाव काय ठेवायचं हे डिसाईड आता बिंदू मात्र करत असते. बिंदूचं नाव जे असतं म्हणजे खानविलकर, त्यासोबत परब आणि या तिघांचं मिळून आपण काहीतरी वेगळं असं ठेवूया असं तिचं ठरत असतं. त्याचबरोबर आता सगळीजणं निघून जातात तर जय मात्र जाताना शरूकडे बघत असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.